हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑब्वियसली वेलकम बॅक बोलणार, कारण की मी जवळपास 3-2 वर्ष माझ्या अकाउंटवर काहीच पोस्ट नव्हतं केलं. आय जेन्युअनली डोंट नो वाय. कन्सिस्टंटली तर पोस्ट करेल की नाही करेल आय डोंट नो, बट वन्स इन अ मंथ एक लॉग व्हिडिओ तर नक्कीच पोस्ट करेल. आज चॉप व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे मोमोज, माझे ऑल टाईम फेवरेट मोमोज. आणि ऑब्वियसली 2 दिवसानंतर श्रावण सुरू होतो आहे. श्रावणात तर काही खाता नाही ना, त्याच्यामुळे 2 दिवसात आपण सगळं चिकन खायचं. लेट्स गो. मी जेव्हा हमेशा मोमोज बनवते तेव्हा मी 70 व्हिडिओज बघते, तर 70 व्हिडिओमधल्या मी एका पण व्हिडिओचं इन्स्पिरेशन नाही घेत आणि मी स्वतःच काहीतरी बनवते. तर असंच करत 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 मी खूप वेळा मोमोज बनवले आणि आता मी स्वतःच्या त्या 70 रेसिपी म्हणून स्वतःची एक रेसिपी इन्व्हेंट केलेली आहे. सो लेट्स चॉप दी ओनियन फर्स्ट अँड सो लेट्स डू इट. तर मी विचार करते मी सगळ्यात पहिले चटणी बनवणार, कारण की दॅट्स द मोस्ट इझिएस्ट प्रोसेस. सो लेट्स गो. पहिले चटणी बनवायला ठेवूयात, म्हणजे ते बॉईल करायला. आणि जर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली इग्नोर करायला लागेल, कारण की माझ्या घरात कधी शांत नसतं. माझ्या घरात बिग बॉस कोणातरी असा फील नेहमी येत असतो. डिप्रेशन असं माझ्या बॅकग्राऊंडला चालू असतं. सो पहिले एका पत्र्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एवढं पाणी घ्यायचं आहे की 1 टमॅटो, थोडेसे लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं त्याच्यामध्ये असं डिप झालं पाहिजे. जास्त म्हणजे टमॅटो ओव्हर कुक झाला पाहिजे एवढं पाणी हे ठेवायचं आहे. आता या बर्तनमध्ये टाकायचं आहे पाणी. नोट की अर्धाच कांदा टाकायचा आहे. तर कमी कांदा यूज करत तर चांगले. कांदा फक्त टेस्ट पुरता आहे, नाही काहीच गरज नाही कांद्याची. सो आता एका भांड्यामध्ये चिकन घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, मीठ टाकायचं थोडंफार टेस्ट पुरतं, थोडं जास्त नाही, हाफ टेस्ट पुरतं. आणि मग थोडंफार रेस्टिंगला ठेवायचं आणि मग त्यातला पाणी येणार पूर्ण, तर ते पाणी पूर्ण पिळून टाकायचं आणि मग ते जे चिकन उरेल ते आपल्याला यूज करायचं आहे. ते तुम्ही बघाच. असं नॉट सो एस्थेटिक, नॉट सो सिनेमॅटिक अँगलमध्ये. ओके. सो मी नाही का व्हिडिओमध्ये बघितलेलं, त्यात तो असतो कोणीतरी मुलगा, तो असा फूडवाला कोणतरी असतो, तर तो बोलतो की चिकन वॉश नाही करायचं, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते आपल्या घरात पसरतात. आय डोंट नो ट्रू आहे की नाही आहे, बट चिकन वॉश करून घ्या प्लीज. रिस्क घेऊ नका कोणतीच. सो चिकन वॉश करूयात. चिकन डन वॉश करूया. त्याच्यात कांदा बिना टाकूया थोडासा. त्याच्या एंडला केलं आहे का मला माहीत नाही, मला काय सुचलं नाही की मी करते आणि मग मला सुचतं आणि केलं ते कट पण नाही करू शकत. कांदा पण नाही टाकणार मी, यातला थोडाच टाकेन, कारण माझ्या दीदीला आवडत नाही कांदा मोमोजमध्ये. मी कांदा टाकल्यानंतर मीठ टाकले थोडंसं, असं मिक्स करायचं आहे. ते ठेवूयात आणि पीठ मला घेऊयात. आता ह्याला ठेवायचं आहे रेस्टिंगला. आणि मी जेव्हा ऑफ कॅमेरा काहीतरी करत असते, काहीतरी शोधत असते, तेव्हा माझ्या डोक्यात कंटिन्यू एक गाणं चालू आहे जे रीलवरती खूप फेमस आहे, जे हे आवाजानं बाई आली या ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताता थैया. ओ चच्चा वाजता गण होया, वाजता गण होया, वाजता गण होया भैया, वाजता गण होया. आवाजानं बाई आली या ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताता थैया. बाय. आता मी मैदा शोधते. बाय. ओके, तर हा आहे मैदा. सो मला सारखंच आता स्टॅटिक नोट सिनेमॅटिक अँगल लावून आपण पीच मळूयात. लास्ट टाइम मी दीदीला बोललेले काहीतरी होतं कोरियन काहीतरी रेसिपी होती, तिला म्हणजे आपण तिथे घरी ट्राय करूया. तर माझी बहीण मला रील्स पाठवते की 100 रुपये के मोमोज घर में 500 रुपये में बना लिए, विच इज रॉन्ग ब्रो. आय प्रूव यू रॉन्ग दिस टाइम. कारण की आज घरी सगळं सामान होतं, फक्त चिकन आणायला लागलं. बट हमेशा असंच होतं, मी जेव्हा पण आपण बनवायला घेते 100 रुपयाचेच मोमोज असतात. बाहेर 100 रुपयाला भेटतात मॅक्स हाय प्राईसमध्ये, एकदम सिम्पलवाले मोमोज. ते मी लास्ट टाइम घरी 300-400 रुपयात बनवलेले, आणि काय काय सामान आलेलं असं, सॉसेस वगैरे पण संपलेले. बट जर तुमच्याकडे सगळं आहे तर तुम्हाला एवढे पैसे नाही लागत, तर चिकन लागेल 100 रुपीजचं बस. आणि 100 रुपीजमध्ये मी लास्ट टाइम भरपूर मोमोज बनवलेले, म्हणजे 32 मोमोज बनवलेले. सो फायदा तो हुआ हमारा, तो अब मेरा फायदा हुआ है दीदी. अभी पीठ मलेंगे.
की मी बनवलेलं पीठ नाही त्यापेक्षा पातळ बनतं. द थिंग इज दिस. पीठ मला कधीच मळत येणार नाही लाईफमध्ये आणि काहीही बनवू शकते दुनियामध्ये. कुठल्या पण ह्याची डिश बनवू शकते बाई. बट पीठ आणि चपाती बनवणं कधीच नाही होणार आहे हे. ओके, आता मी मम्मीला विचारलं ह्याचं काय करू. तर मला मम्मी बोलली त्याच्यात तेल टाक थोडंसं, म्हणजे स्टिकीनेस थोडंसं कमी होईल. आता त्याला तेल टाकून थोडंफार रेस्टिंगला ठेवूया. तोपर्यंत चटणी बनवूया. आता जेव्हा सर्व मॅरिनेट होतं आहे तेव्हा चटणी बनवूया. चटणी बनवताना दाखवते. म्हणजे खूप जास्त लेट झालं आहे. मी खूप डंब आहे कारण मी सगळ्यात मोठी गोष्ट विसरली आहे उकडायला टाकायला. दिस काश्मीरी लाल मिर्च जी आहे मेन इन्ग्रेडियंट. सो लेट्स डू इट फास्ट फास्ट फास्ट. आता चटणीचं ते जे चिलीज होत आहेत त्याला आता टाईम लागेल. तोवर मी बनवणार आता विचार करते की मी चपाती बनवेन ह्याची. गोल गोल छोटी छोटी चपाती असते ती. सो मला सारखंच नॉट सो एस्थेटिक नॉट सो सिनेमॅटिक अँगलमध्ये बघा. ॲज आय सेड मगाच्या व्हिडिओमध्ये की मी काय पण जेवण बनवू शकते. बट मी पीठ नाही बनवू शकत आणि मी चपाती नाही लाटू शकत. माझा आणि चपात्यांचं इक्वेशन खूप घाण आहे. सो आय कॅन मेक द बेस्ट भाकरी. आय कांट मेक द चपाती. माझ्या चपात्याचं इक्वेशन खूप वाईट आहे. मला चपात्या भाजता पण येत नाही. मला चपात्या लागता पण येत नाही. मला चपात्या लाटायला आवडते नाही. मला चपाती भाजायला पण आवडत नाही. मला चपाती पीठ मला पण आवडत नाही. बट मला सगळं जेवण बनायला आवडतं. भाकरी वगैरे सर्व. मग अशी बोलली आहे तसं माझ्या घरात कंटिन्यू आवाज असतो. तसा आवाज करणारी व्यक्ती आता घरात आलेली आहे. आजी ते लोक अशी बाहेर होते. आता आले तर कंटिन्यू बॅकग्राऊंड काहीतरी आवाज असणार आहे. तो इग्नोर दॅट. पूर्ण चपाती बनवून घेते. ते चपाती काय केलं पूर्ण चपाती बनवून घेते आणि मग कंटिन्यू बाय. तर सगळं चपाती बनवून झाल्यानंतर आपण मोमोज बनवायला घ्यायचे. सो हे असं काही दिसतंय. आता ह्याच्यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचं आहे. मग स्टफिंग इज रेडी. This is the dark soya sauce. डार्क सोया सॉस पण टेस्टला एनहॅन्स करतो मोमोजमध्ये. आता हे डायरेक्ट मी शेप द्यायला घेते. परत नॉट सो एस्थेटिक नॉट सो सिनेमॅटिक कॅमेरा अँगल. This is the best I can do. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. लाईक 14-15 मोमोज बनले आहेत. आणि आता मी चटणी बनवणार आणि उकडायला टाकणार. बस चटणी बनवताना मी दाखवलेलं आहे कसं फोडणी देताना. बाकी नाही दाखवू शकत कारण की फोनचं स्टोरेज फुल झालं आहे आणि चार्जिंग कमी आणि लाईट जाणार आहे आणि काहीच नाही. बस एवढंच. व्हिडिओमध्ये बोलू नकोस. चटणी इज ऑलमोस्ट डन. आता फक्त हे मोमोज चढवायचे स्टीमिंगसाठी. बस देन वी आर डन. आता मी ते स्टीमला लावते. टेस्टिंगवाला क्लिप जॉईन करते. तब तक ठीक आहे. बाय. मी 7 वाजल्यापासून बनवते आणि आता लेजूट 9 वाजल्यात आणि आता ते मी स्टीमसाठी ठेवलं आहे. प्लस मला ते सगळं क्लीन पण करायचं आहे. जे मी मेस केलं ना किचनमध्ये ते मला क्लीन पण करायचं आहे. जर का मी क्लीन नाही केलं मोमोज राहतील. माझी आजी मला निपटावेल.
हे हा आहे ना मुलगा आहे ना हा? अरे ए राइट साइड वाली लेफ्ट हो जा हर्ष कमी आहे ना मैं हूं कमी ना आहे ना? सुपारा कमी. नाम है मेरा गुंजन गाठिया हर्ष ने अगर मेरा दिल तोड़ा तो पुलिस That's it for हर्ष today's ने video. मुझे कितना Meet you in next video. Bye bye.